तरुण भारत नागपूर दिनांक 26 डिसेंबर 2020. आनंद वाटा, स्वयंप्रकाशित दीप. काही दिवसांपूर्वी काही कार्यकर्त्यांसोबत गप्पा गोष्टी सुरू होत्या. आपले जुने अनुभव सांगता सांगता कार्यकर्ते सहजच बोलून गेले. ज्यांच्याकडे हक्कानं जावं, आपली व्यथा सांगावी, मन मोकळं करावं अशी माणसंच आज राहिली नाहीत. विशेष म्हणजे ते समजून घेतील आणि मार्ग काढतील असा विश्वास असायचा. शेवटी सामाजिक कार्यकर्ता ही एक माणूसच असतो. त्याच्याही जीवनात वैचारिक भावनिक चढ उतार येतच असतात. अडचणी येतात, समस्या उभ्या राहतात, वेळोवेळी काही प्रश्न पडतात. म्हणूनच कदाचित अशी गरज त्यांना भासत असेल. अर्थात हा काही एकमेव अनुभव नव्हता. सहज भेटीगाठीत असे अनेक विषय निघतच असतात. काम करणं खरं तर आनंददायकच झालं पाहिजे. माणसांच्या क्षमतांचा, प्रतिभेचा उपयोग झाला पाहिजे. त्याकरता आपल्या मनोभूमिका, कार्यशैली, कामाविषयीच्या धारणा तपासून घेतल्या पाहिजेत. कार्यकर्ते ज्या व्यवस्थेत काम करतात त्या व्यवस्थांनीही आत्मचिंतन केलं पाहिजे. डॉक्टर शीतल आमटे यांच्या आत्महत्येनंतर एका कार्यकर्त्यानं फार टोकाची प्रतिक्रिया व्यक्त केली होती. अत्यंत गुणी आणि कल्पक असूनही त्याला कामातून बाजूला करण्यात आलं होतं. तो कळवळून म्हणाला, अशा वेळी नेमकं कोण हरतं? वेगळ्या वाटेनं काहीतरी करू पाहणारा क्षमतावान कार्यकर्ता की त्याला सामावून घेण्यात कमी पडलेल्या व्यवस्था? आपल्या व्यवस्थांचा आणि रचनांचा पराभव अधिक चिंताजनक आहे. आत्महत्या आणि त्यामागची कारणं हा वेगळा विषय असला तरी त्याच्या प्रतिक्रियेत अगदीच तथ्य नाही असं म्हणता येत नाही. जे शिक्षण तज्ज्ञ आहेत ते शिक्षण संस्थांमध्ये दिसत नाहीत आणि जे शिक्षण संस्थांमध्ये आहेत त्यांना त्याचा गंधही नसतो. त्याचा परिणाम शिक्षण आणि संस्था दोन्हीवरही दिसतो. हे एक उदाहरण आहे. म्हणूनच व्यवस्था कोणाला आणि का स्वीकारतात हे प्रश्न महत्त्वाचेच ठरतात. आपली संस्कृती सर्वसमावेशक आहे, ती उदार आहे, सहिष्णू आहे. विविधता आपण मान्य करतो. एक्सक्लुजन याला पर्यायवाची शब्द संस्कृतमध्ये नाही असंही आपण म्हणतो. माणसं ही विभिन्न प्रकारची असतात, विभिन्न क्षमतांची असतात. प्रत्येकाचे विचार आणि मतंही वेगवेगळी असू शकतात. तत्त्व नेहमीच चांगली असतात. प्रश्न असतो व्यवहारात, प्रत्यक्ष जीवनात आपण ती कोणत्या पद्धतीनं उतरवतो. खरंच आपली मानसिकता सर्वसमावेशक असते का? वेगळं मत मांडलं तर आपली प्रतिक्रिया काय असते? नवे प्रयोग करण्याचं स्वातंत्र्य आपण देतो का? सर्वांना सामावून घेणारी आपली रचना आहे का? प्रत्यक्षात मात्र अनुशासन, शिस्त आणि आदेशाच्या नावाखाली अधिकारशाही सुरू असते. आपल्या हाताखाली काम करणारे, आपल्याला मानणारे, ज्यांच्यासोबत काम करण्यात आपण कम्फर्टेबल असतो अशांचीच निवड केली जाते. विविधता हाताळण्यात संघटन कौशल्याचा कस लागतो. त्यापेक्षा मोती फेकून देणं सोपं असतं. आदेशवादी व्यवस्था या व्यवहारात व्यक्तिसापेक्ष होतात. कार्यकर्त्यांना कसा विचार करावा याविषयी एका भाषणात फार सुंदर वाक्य ऐकलं होतं. इफ यू हेट व्हॉट आय हेट अँड इफ यू लव्ह व्हॉट आय लव्ह देन आय डोंट केअर वेदर यू हेट मी ऑर यू लव्ह मी. एकाच ध्येयाचे सर्व यात्रिक असतील तर वैयक्तिक आवडीनिवडीला महत्त्व आहे कुठे? हीच खरी व्यक्तिनिरपेक्ष भूमिका असते. अनेकदा सामान्य कार्यकर्ते कोणाच्याही नेतृत्वाखाली काम करतात. व्यक्तिनिरपेक्ष राहण्याची खरी गरज असते ती नेतृत्वाला. पण इथेच गडबड होते. नेतृत्वाभोवती स्तुतिपाठक जमा होतात. होयबांचीच टोळी तयार होते. आपलं सर्व व्यवस्थांवर नियंत्रण राहिलं पाहिजे या विचाराला प्राथमिकता मिळते. आपणच संस्कारित केलेल्या माणसांवर आपलाच विश्वास नसतो. त्यामुळे माणसं वजा होत जातात, अडगळीत टाकली जातात किंवा कुठेतरी अडकवली जातात. सत्ता आणि राजाश्रय असेल तर मग विचारूच नका. व्यवस्था उद्दाम आणि संवेदनहीन बनतात. चतुर माणसांची चलती असते. माणसं प्रश्न विचारत नाहीत. सोयीस्कर मौन बाळगतात कारण त्यांना त्यांची पदं टिकवायची असतात. मिंधी, लाचार, सुमार आणि दुबळी माणसं स्वाभिमानी, आत्मनिर्भर, शक्तिशाली आणि निर्भय समाज कसा उभा करतील हा प्रश्नच आहे. विशेष म्हणजे अशा परिस्थितीत सार्थक संवाद होऊच शकत नाही. अनेकदा तर संवाद टाळण्याकडेच अधिक कल असतो. अयोग्य हा पुरुषो नास्ती हे आपण म्हणतो. प्रत्येकात काहीतरी क्षमता असतातच. त्यांच्या क्षमतांचा उपयोग होत नसेल तर योजक म्हणून आपणच कमी पडतो का असा प्रश्नही कोणाला पडत नाही.
किती मोठी ऊर्जा आपण वाया घालवतो. अनेक कार्यकर्त्यांच्या क्षमता निरुपयोगी होत जातात. याची खंत खरं तर सर्व स्तरावर असली पाहिजे. आपण लोकांना खारीचा वाटा तरी उचलावा असं आवाहन नेहमीच करत असतो, पण खारीलाही आपला वाटा उचलण्याची प्रेरणा मिळावी असं वातावरण आहे का याचाही विचार करण्याची गरज असते. रामानं खारीच्याही कामाची दखल घेतली. आत्मीयतेनं तिच्या पाठीवरून हात फिरवला. तिच्याकडे दुर्लक्ष केलं नाही, तिची उपेक्षा केली नाही, हेही समजून घेणं महत्त्वाचं असतं. खार आपल्यापैकी आहे का? तिचा पुढे काही उपयोग होईल का? ती त्याचा गैरफायदा तर घेणार नाही. तिचं कौतुक केलं तर वानरांना आवडेल का? असे गंभीर प्रश्न रामाला पडले नाहीत. सामाजिक कार्यात कार्यकर्ता म्हणून आपल्या धारणा स्पष्ट असल्या पाहिजेत. अनेकदा काम प्रभावी करण्याच्या धुंदीत कार्यकर्ता स्वतःला प्रभावी करण्याच्या मागे, स्वतःला मोठं करण्याच्या मागे केव्हा लागतो हे त्यालाही कळत नाही. या प्रवृत्तीतूनच सामाजिक जीवनात एक प्रकारची स्पर्धा पाहायला मिळते. एकदा प्रशिक्षण वर्गात एक मुद्दा मी मांडला होता. एखादी रेष लहान करायची असेल तर 2 मार्ग असतात. एकतर ती रेष पुसायची किंवा त्या रेषेजवळ दुसरी मोठी रेष काढायची. आपण नेहमी दुसरा मार्ग स्वीकारायचा. आपली रेष नेहमी मोठी करण्याचा प्रयत्न करायचा. कधीतरी विचार करताना माझाच मुद्दा मला पटेनासा झाला. मोठी रेषा जवळ काढल्यानं ती रेष खरंच छोटी होते का? आणि त्यापेक्षा लहान रेष काढली तर ती रेषा मोठी होईल का? हे लहान मोठेपण तुलनात्मकच असतं. मुळात अशी तुलनाच का करायची? दुसऱ्यापेक्षा मोठं होण्याचा हव्यास कशासाठी? मोठेपणाचे अनेक मापदंड असतात. लांबी हा एकच निकष नसतो. प्रत्येक माणसाचं स्वतंत्र व्यक्तिमत्व असतं. वेगवेगळ्या गोष्टीत प्रत्येकजण मोठा राहू शकतो. तुलना करण्याच्या वृत्तीतूनच मत्सर जन्म घेतो आणि नकळत पद हा मोठेपणाचा एकच निकष आपण ठरवतो. म्हणून पदाकरता सर्वांची धडपड सुरू असते. अनेकदा पदं मिळतातही, पण आत्मविकासाच्या वाटेवर माणसं आहेत तिथेच राहतात. खरं तर कार्यकर्ता ही एक आध्यात्मिक भूमिका असते. ज्यावेळी आपण स्वच्या पलीकडे जाऊन दुसऱ्याच्या हिताचा विचार करतो तेच अध्यात्म असतं. कार्य आपल्याला दुसऱ्याशी जोडत असतं. या प्रवासात माणसाला माणसापासून तोडणाऱ्या गोष्टींचा शोध घेऊन त्या दूर करायच्या असतात आणि माणसाला जोडणारे घटक शोधून ते बंध घट्ट करायचे असतात. यालाच संघटन म्हणतात. हा एक आत्मशोध असतो. संकुचित मी कडून व्यापकतेकडे होणारा हा प्रवास असतो. पूर्वग्रह, घृणा, मत्सर अशा भावनांना तिथे स्थान नसतं. आपपरभाव संपलेला असतो. विशाल अस्तित्वाची जाणीव म्हणजेच संघटन भाव. कार्यकर्त्याची ही खरी आनंद वाट असते. असे कार्यकर्ते स्वयंप्रकाशित असतात. स्वयंप्रज्ञेनं ते समाजातील अंधार दूर करण्याचा प्रयत्न करत असतात. एका हॅलोजनपेक्षा छोटी पण ती अधिक परिपूर्ण असते. तेल असेपर्यंत ती कार्य करतच असते. हॅलोजनचा प्रकाश खूप असला तरी त्याचं बटण दुसऱ्याच्या हातात असतं आणि हेच खरं दुःखदायक असतं. भारतरत्न नानाजी देशमुख यांचं उदाहरण या बाबतीत अनुकरणीय आहे. योग्य वेळी त्यांनी राजकारणातून निवृत्ती घेतली आणि समाजकार्यात स्वतःला झोकून दिलं. आपल्याला काय काम करायचं आहे याविषयी त्यांच्या कल्पना स्पष्ट होत्या. याकरता त्यांना कुणाच्या आदेशाची गरज पडली नाही. काही लोकांना त्यांचं काम आवडलं नाही. मलाच एक मोठे कार्यकर्ते म्हणाले होते, तुम्हारे नानाजी अब गांधीवादी बन गए. 81-82च्या दरम्यान कुटुंब या आधारावर देशभक्तीचे संस्कार करण्याकरता प्रयत्न केले पाहिजेत असं ते आग्रहाने मांडत. समाजशिल्पी परिवार ही संकल्पना त्यांनी राबवली. पुढे सर्वांनीच त्यांचे प्रयोग स्वीकारले. चित्रकूटचं काम त्यांनी सुरू केलं. त्यावेळी नानाजींनी 75 पार केली होती. या वयात आता कुठे नवीन काम सुरू करता असा सल्ला त्यांना अनेकांनी दिला होता, पण तेच त्यांच्या आयुष्यातलं सर्वोत्कृष्ट काम ठरलं. ते पाहून डॉक्टर कलामही प्रभावित झाले होते. मृत्यूपर्यंत म्हणजे 94व्या वर्षांपर्यंत ते सक्रिय होते. आजकाल माणसं 70रीत पोहोचली की त्यांना घरी बसवण्याची तयारी सुरू होते. नानाजींच्या बाबतीत हे झालं नाही, कारण ते स्वयंपूर्ण कार्यकर्ते होते. त्यांचं बटण दुसऱ्यांच्या हातात नव्हतं. आजकाल तर तरुणांचीही आव्हानात्मक आणि कठीण क्षेत्रात नवीन काम उभं करण्यापेक्षा रेडीमेड कामावर कब्जा करण्याची धडपडच जास्त दिसते. स्वयंप्रकाशित आणि स्वयंपूर्ण होण्याकडेच कार्यकर्त्यांचा प्रवास झाला पाहिजे.
छोटं का होईना पण कायम आपल्याला करता येईल असं काम निवडलं पाहिजे. असा स्वयंप्रकाशित दीप होण्यातच खरा आनंद, समाधान आणि कृतार्थता असते. आनंद वाटा या सदरातील रवींद्र देशपांडे यांचा हा लेख आपण tarunbharat.net या संकेतस्थळावरही ऐकू शकता. असे विचारप्रवण लेख ऐकण्यासाठी तरुण भारतच्या यूट्यूब चॅनलला लगेच सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईकही नक्की करा. धन्यवाद.